व्यवस्था नाही होती, घरबार सोडून ते आलेले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हे लोकांनी ज्यांना निवडून दिलेले आहे ते आपल्या घरामध्ये ऐश करत आहे। माझी विनंती, माझी अपेक्षा हे होती की हायकोर्टाने सरकारला निर्देश द्यायला पाहिजे होते की तुम्ही 48 तासाच्या आत यांची जे काही मागणी आहे ते पूर्ण करा। आता कमिटी जी आहे ना, जेव्हा सरकारनं निर्णय घ्यायचं नसतं तर कमिटी स्थापित होतो, मग स्टडी करतं, हे सगळे टोलवाटोलवीचे उत्तरं असतात। माझी जरांगे पाटील साहेबांना आणि त्यांच्या समर्थकांना एक विनंती आहे, जे आमदार आहे एका दिवसामध्ये बघा सरकारचा कशा परिवर्तन होतो, सरकार कशा प्रकारे निर्णय घेण्यासाठी ते कटिबद्ध होणार आहे। जेव्हा महाराष्ट्र सरकारमध्ये असू द्या किंवा विपक्षमध्ये असू द्या, आमदार होऊ द्या, खासदार असू द्या, विशेषकर मराठा समाजातले, तुम्हाला तुमचा समाज पाहिजे असेल तर तुम्ही तुमचा राजीनामा आणा आणि जरांगे पाटील साहेबांचा चरणी टाका, कारण असा प्रकारचा माणूस तुम्हाला दोबारा मिळणार नाही आणि अशी लढाई लढणारा माणूसही तुम्हाला दोबारा मिळणार नाही आहे। आज आम्ही मराठा समाजाच्या सोबत आहे, पूर्ण ताकदीने आहे आणि आमची अपेक्षा हे आहे की जेव्हा यांना हे रिझर्वेशन मिळतील त्याच्यानंतर आम्ही आमच्या रिझर्वेशनसाठी जे 5% एज्युकेशनमध्ये मिळायला पाहिजे त्याचा मागणी करणार आणि त्यासाठी आम्ही आमच्या मराठा बांधवांना विनंती करणार की आज आम्ही तुमच्या सोबत आहे, उद्या हे अपेक्षा करतो की तुम्ही आमच्या सोबत राहील। लोकशाहीमध्ये काय अशा प्रकारच्या शांतीपूर्वक आंदोलन करण्याचा अधिकार आहे का नाही आहे का डिक्टेटरशिप चाललेली आहे? हे जे लोक आहे हे सगळं महाराष्ट्रीयन आहे आणि मुंबई महाराष्ट्रीयनची आहे, मराठाची आहे, मुसलमानांची आहे, दलितांची आहे। अशा प्रकारची जोर जबरदस्ती करून तुम्ही हे प्रयत्न केले तर याचा परिणाम पूर्ण महाराष्ट्रामध्ये काय होणार आहे हे बहुतेक मुंबई पोलिसला कळलेलं नसेल, महाराष्ट्र सरकारमध्ये बसलेल्या नेत्यांना कळलेलं नसेल की तुम्ही काहीही जोर जबरदस्ती केलं तर आज फक्त मराठा समाज इथे आहे, उद्या अशा प्रकारचं तुम्ही दमदाटी केलं तर मुस्लिम समाज ही पूर्ण ताकदीने रस्त्यावर उतरून जे रस्त्यात हायकोर्टाने जे निर्णय दिलेला आहे, ठीक आहे, काही लोकांना त्रास होत असेल तर हायकोर्टाने जे सांगितलं, पण इथे जे ग्राउंड आहे आणि समजा जास्त लोक असेल आणि ग्राउंड छोटा असेल तर हे सरकारची, प्रशासनाची, पोलिसांची जबाबदारी आहे की इथे 5000 लोक बसू शकतात तर आम्ही तुम्हाला दुसरा ग्राउंड देतो, पण अशा बळजबरी करून तुम्ही इथून लोकांना हाकलू शकत नाही आणि जे ठाण्यामध्ये तुम्ही रोखत आहे, लोकांना आत येऊ देत नाही आहे, हे त्यांचा अधिकार आहे। लोकशाहीने त्यांना अधिकार दिलेला आहे की शांतिपूर्ण मार्गाने ते आंदोलन करत आहे। उद्या सरकारचा असा होणार आहे की अशी डिक्टेटरशिप उभी राहणार आहे की नाही, कोणीही आम्हाला प्रश्न विचारू नये, कोणीही रस्त्यावर येऊ नये, कोणीही आंदोलन येऊ नये, हे बरोबर नाही आहे। हिंदी नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला एक मोठी बातमी। मुंबईतील आझाद मैदान खाली करण्याबाबतची नोटीस घेऊन पोलीस आझाद मैदानात दाखल झालेले आहेत। आझाद मैदान खाली करण्याबाबत पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे आणि त्यामुळे आता आझाद मैदान मराठा आंदोलक खाली करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। दुसरीकडे काहीही झालं तरी आझाद मैदान सोडणार नाही असा निर्धार जरांगेंनी केलेला आहे। तर मुंबई पोलीस नोटीस घेऊन आझाद मैदानात दाखल झालेले आहेत। आझाद मैदान खाली करण्याबाबत पोलिसांनी नोटीस बजावली आहे, त्यामुळे आता आझाद मैदान मराठा आंदोलक खाली करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। दरम्यान काहीही झालं तरी आझाद मैदान सोडणार नाही असा निर्धार जरांगे यांनी केला असल्याचं कळतंय।
दरम्यान पोलिसांनी दिलेल्या नोटीसनंतर जरांगे यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी कायदेशीर लढा लढणार असल्याचं म्हटलंय. त्यांच्याशी अधिक संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुमित सावंत यांनी. मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी आणि विश्वासू कोलटे पाटील सध्या आपल्यासोबत आहेत. कोर्टाची नोटीस, कोर्टाचे आदेश आणि त्यानंतर मुंबई पोलिसांची नोटीस. काय नोटीस आहे, तुमची काय भूमिका आहे? माननीय कोर्टाने काल निर्णय दिला, आमच्या सगळ्या गाड्या इथून बाहेर काढा. आम्ही काढल्या, सगळे मुंबईला गेले. दादाच्या एका आदेशावर मनोज दादाने आदेश दिला, आपल्याला कोर्टाचे नियम पाळायचे. आम्ही सगळे रात्री 2 वाजेपर्यंत फिरलो, प्रत्येकाला विनंती केली. सगळ्या गाड्या आता नवी मुंबईच्या हद्दीत पाठवल्यात, मुंबई महापालिकेच्या बाहेर. कोर्टाचा सन्मान यातून केलाय. दादाच्या एका आदेशावर सगळे कोर्टाचा सन्मान करतात हे आम्ही दाखवून दिले. आणि परत तरी रात्री उशिरा किंवा सकाळपर्यंत आम्हाला नोटीस येते की आमची परवानगी नाही आझाद मैदानात. आम्ही परवानगीसाठी रोज अर्ज करतोय. पहिल्या दिवशी परवानगी दिली, टप्प्याटप्प्याने देतील असं वाटलं होतं. परंतु मला सांगायचंय, आझाद मैदान हे डेडिकेटेड उपोषणासाठी आहे. त्याच्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळापासून इथं आंदोलन झाले, हे ऐतिहासिक ठिकाण आहे. आणि मला वाटतं लोकशाहीत उपोषण करायला कुणाला त्रास नसताना त्या मैदानात उपोषण करायला कुणी परवानगी नसल तरीही काहीतरी आम्हाला उपोषण करायला कुणी अडवू शकत नाही. अडवू नये ही विनंती आहे. आणि लोकभावनेचा आदर करावा, सरकारनं करावा, पोलीस बांधवांनी करावा आणि माननीय न्यायदेवतेने सुद्धा करावा. जसं आम्हाला न्यायदेवतेने सांगितलं की बाबा तुम्ही मुंबईच्या बाहेर व्हा, मुंबईला त्रास होतोय, मान्य केलं आम्ही. इथल्या लोकांची ती भावना होती, त्रास होतोय, आम्ही ते मान्य करून सगळे लोक बाहेर गेलो. आता आमच्या जनभावनेचं काय, आमचे एवढे सगळे बांधव 5 आल्यापासून 4-5 बांधव आमचे शहीद झाले तिथं. त्याच्या अगोदर 2 वर्ष मनोजदादाचा लढा आहे. 500पेक्षा अधिक बांधवांनी आत्महत्या केल्यात आरक्षणासाठी. याचा कुणी, या जनभावनेचा कुणी आदर करणार आहे का? आमच्या अनेक लोक एवढ्या मोर्चे झाले, आमच्या सभा झाल्या, एवढे उपोषण झाले. मनोजदादांनी 7 वेळा उपोषण केलं. पण तो राहिलेल्या मागण्याबाबत माननीय न्यायालय सरकारला निर्देश देणार आहे का? सरकारला आमच्या मागण्या मंजूर करा म्हणून आमच्या जनभावनेचं सरकार त्यांना आदेश करणार आहे का न्यायालय सरकारला? ही न्यायालयापुढे आमची एक आर्त याचना आहे, आमची प्रार्थना आहे. आम्ही त्यांना बाकी सूचना किंवा काही करू शकत नाही, पण त्यांच्याकडे विनंती आणि हात जोडून पाया पडून त्यांच्याकडे ही मागणी करू शकतो लोकशाही मार्गाने. पोलिसांनी जी तुम्हाला नोटीस दिली आहे त्याच्यामध्ये म्हटलं 1 वाजेपर्यंत तुम्ही आता सगळे वाहनच नाही तर मैदान देखील खाली करा. मग त्या सूचनेचं पोलिसांचे पालन करणार की कायदेशीर पुढची लढाई तुम्ही काय लढणार आहात? नाही, आमचे वकील बांधव तिथं जाणार आहेत. मनोजदादांनी सांगितले आम्ही मुंबई सोडणार नाही, आझाद मैदान सोडणार नाही. उपोषण आहे त्यांचं. उपोषणात मला वाटतं आम्हाला कोर्टाचा मार्ग मोकळा आहे. सकाळी वकील बांधव आमचे लागलेत त्या तयारीला. आम्हालाही न्याय आहे ना, न्याय मिळेल ना. सरकारनं न्याय नाही दिला, प्रशासनाने नाही दिला, पोलिसांनी नाही दिला तर आम्हाला कोर्ट न्याय देईल. जसं त्यांची बाजू ऐकून घेतली, आमची बाजू ऐकून घेतील, आम्हाला न्याय देतील ही अपेक्षा आहे. आणि नोटीसीचं उत्तर सुद्धा मनोजदादाचे वकील सगळे देतील. पण मनोजदादांनी सांगितलंय मरेपर्यंत किंवा आरक्षण मिळेपर्यंत आम्ही इथून हटणार नाहीत. आणि त्यावर मराठे सुद्धा ठाम आहेत. एक मार्ग मोकळा केलाय तुम्ही, हा दुसरा मार्ग कधीपर्यंत मोकळा होईल? नाही, सगळे मार्ग मोकळे केलेत. इथं जे आहेत ना, फक्त आझाद मैदानातल्या हा, गाड्या मागचा आहेत. आपला, हा. महापालिका काही मार्ग. जेवणाच्या गाड्या वगैरे आहेत, या पण रिकाम्या करतोय. पार्किंगसाठी जागा सुविधा चालू आहे. आता आमचं तेच नियोजन चालू आहे. सगळे मार्ग मोकळे करून दिलेत. रस्ता जे कुठला आहे 5,000 लोक आत राहतील, तेवढ्याच जर गाड्या पुढची आहेत. परवानगी मिळाली तर, आणि बाकी सगळे लोक इथून बाहेर बाकी जातील. सगळे बाहेर आहेत. 5,000 लोक इथं राहतील. जे कोर्ट परवानगी देईल तेवढे लोक इथं राहतील. त्यांच्या गाड्या इथं राहतील. बाकीच्या गाड्या आणि लोक मुंबईच्या बाहेर आम्ही जाऊ. नक्कीच. हे मनोजदादांनी सांगितलंय, त्याप्रमाणे आम्ही करू. धन्यवाद. तुम्ही यांच्याशी अधिक संवाद साधलात. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम यांच्यासह सुमित सावंत, न्यूज 18 लोकमत, मुंबई.